हालंडचा फक्त एक वीकनेस होता, की तो नॉर्वेसाठी खेळतो. क्लब लेव्हलला हालंड किती गोल स्कोर करतो आणि किती भारी खेळतो आपल्याला माहितीच आहे. आणि या नॉर्वेच्या टीमसोबत हालंड वर्ल्ड कप किंवा युरोच्या लेव्हलला तेवढा भारी परफॉर्म करणार नाही असं सगळ्यांना वाटायचं. पण या संपूर्ण वर्ल्ड कप कॅम्पेनमध्ये फक्त हालंड नाही तर नॉर्वेच्या पूर्ण टीमचा कॅम्पेन खूप भारी चालू आहे. आणि आज त्यांनी ब्राझीलला नॉकआउट केलं राऊंड ऑफ 16मध्ये. 80व्या मिनिटापर्यंत हालंडचे फक्त 20 टचेस होते पूर्ण मॅचमध्ये आणि त्याला एकही सिग्निफिकंट चान्स मिळाला नव्हता. पण 80व्या मिनिटाला त्याला पहिला चान्स मिळाला आणि तो पहिलाच चान्स कन्वर्ट करून पहिला गोल स्कोर केला नॉर्वेचा. दुसरा गोल त्याने आउट ऑफ द बॉक्स असा शूट केला की जो वर्ल्डमधला कुठलाच गोलकीपर अडवू शकत नाही. आणि ॲलिसनला पण तो शॉट अडवता आला आणि नॉर्वेने 2-0 स्कोर करून ब्राझीलला त्याच वेळी नॉकआउट केलं. ब्राझीलच्या एक्झिट बरोबरच एक आणखी इमोशनल मोमेंट आपण एक्सपिरियन्स केला या मॅचमध्ये आणि तो म्हणजे नेमारचा सेंड ऑफ. नेमारचा या वर्ल्ड कपमध्ये सेंड ऑफ होणार होता हे आपल्याला माहितीच होतं. पण ॲक्च्युली जेव्हा आज सेंड ऑफ करायची वेळ आहे तेव्हा ब्राझीलचे प्लेयर्स, नेमार आणि इन जनरल सर्व नेमार फॅन्स इमोशनल होतील. आणि फुटबॉलमधून एक जो मॅजिक, एक जोगा बनतो, एक फ्लेअरवाला प्लेयर जो होता तो इथून पुढे आपल्याला वर्ल्ड कपमध्ये किंवा ब्राझीलसाठी बघायला नाही मिळणार. ही खूप ट्रॅजिक गोष्ट आहे.